कशा प्रकारे फसवणूक झाली आपली? प्रांजी गार्डन फेडरेशन म्हणजे प्रांजी गार्डन सोसायटी फेज 1 या सोसायटीमध्ये आम्ही गेल्या 2010 पासून ही सोसायटी आहे आणि याची CC जी आहे ती 2013ला आम्हाला मिळालेली आहे. तेव्हापासून आम्ही या ठिकाणचे रहिवासी आहे. परंतु रेल्वेचा 3 आणि 4 मार्गिका जी आहे त्या मार्गिकेसाठी या सोसायटीची जागा जात आहे. परंतु याची पूर्वकल्पना आम्हाला नव्हती आणि याचा मोबदला जो आहे तो बिल्डरला किंवा इतर व्यक्तींना मिळालेला आहे. त्याचा मोबदला आम्हाला आत्तापर्यंत मिळालेला नाही. याच्यामध्ये खूप मोठा असा गैरप्रकार झालेला आहे असं आम्हाला जाणवतं. त्याबद्दल आम्हाला जे मोबदला मिळायला पाहिजे होता त्याच्यासाठी आमचा लढा सुरू आहे आणि आम्ही त्याच्यासाठी सर्व सोसायटी म्हणजे 6 सोसायटी मिळून आमचं एक फेडरेशन आहे. त्या फेडरेशनच्या अंतर्गत आम्ही सगळेजण शासन स्तरावर लढा देत आहे आणि नक्कीच याबाबत आम्ही कोर्टात सुद्धा दाद मागणार आहे. धन्यवाद. आणि तुम्हाला खोटं वाटेल की म्हणजे त्यांनी एवढ्या 7 माळ्याच्या बिल्डिंग दाखवल्यात, तर निरंक दाखवल्यात, म्हणजे जमीन नाहीच दाखवल्यात त्यांनी. एवढ्या मोठं फॅक्ट्स कसे काय ते लोक चेंज करू शकतात? तो हे आम्ही नक्कीच बावनकुळे साहेबांपर्यंत पण ही गोष्ट आम्ही पोहोचवणार आहोत आणि याच्यासाठी आम्ही रिट पिटिशन टाकून कोर्टामध्ये पण याच्यासाठी दाद मागणार आहोत. तसेच जे स्थानिक आमचे प्रतिनिधी आहेत आम्ही त्यांच्याशी पण भेटीगाठी केल्यात आणि त्यांच्याकडूनही आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला आहे. 750 रहिवासी इथे राहतात. 2010 पासून आम्ही इथे आहोत आणि आता रेल्वेला एक्सपान्शनसाठी जागा पाहिजे, रेल्वेचे एक्सपान्शन व्हायला पाहिजे ही आमची धारणा आहे आणि त्यासाठी आमचा सकारात्मक प्रतिसाद त्यांना आहे. पण जी जागा तुम्ही ॲक्वायर करणार आहात त्याचा मोबदला मूळ मालक म्हणून सोसायटीला आमच्या फेडरेशनला मिळाला पाहिजे, हाऊसिंग फेडरेशनला. पण तो महसूल विभागाने इथे सर्वे करताना रेल्वे आणि महसूल विभाग इथे कुठलंही डेव्हलपमेंट असं नुसती शेती आहे असं दाखवलं. म्हणजे दादांत खोटा रिपोर्ट केलेला. त्यामुळे आमच्याशी कोणी संपर्क साधला नाही आणि ज्या वेळेला ॲक्विजिशनला रेल्वेचे अधिकारी आले तेव्हा आमच्या लक्षात आलं की आपली जागा जी आहे ही रेल्वे ॲक्वायर करते आणि त्याचा मोबदला मात्र मूळ सातबारा ज्यांची नावं आहेत त्यांना आणि बिल्डरनेही आम्हाला याची कल्पना दिली नाही. त्यामुळे याच्यात आमची जागा जाते, शिवाय त्या जागेमध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, सिव्हिल वर्क वगैरे जे आहे, सिवेज सिस्टीम आहे, सेप्टिक टँक्स आहेत, बोरवेल आहेत आणि खूप झाडं लावलेली आहेत आम्ही. 10 वर्षामध्ये ती झाडं खूप मोठी झालेली आहेत. त्या सगळ्याचं इथे आमचं नुकसान होत आहे आणि आमच्या गाड्या लावायला सुद्धा जागा मिळणार नाही. तर याच्या बाबतीत शासनाने आमच्या तक्रारीची दखल घेऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा यासाठी आम्ही स्थानिक लेवलपासून प्रांत ऑफिसपर्यंत सगळ्यांकडे पाठपुरावा आणि पत्रव्यवहार करतो आहोत आणि महसूल मंत्र्यांनी सुद्धा ह्याची दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा याची आम्ही अपेक्षा करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.